अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार हा येत्या सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी घेतला जाणार आहे। त्यासंबंधीची सर्व तयारी या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती अंबाजोगाई भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय भैया गंभीरे यांनी दिलेली आहे। नमस्कार। पूर्ण अंबाजोगाई शहरातील नागरिकांची जी वाट पाहत होते या क्षणाची किंवा अंबाजोगाईच्या नगराध्यक्षपदी काकाजी कधी विराजमान होणार, तर ती वेळ आलेली आहे। दिनांक 5 जानेवारी वार सोमवार रोजी सकाळी ठीक 10 वाजता अक्षय निवास रिंग रोड या ठिकाणावरून भव्य अशी मिरवणूक काढून त्या ठिकाणी काकाजी पदग्रहण सोहळा त्या ठिकाणी पार पाडणार आहे। तर त्याचं स्वरूप जे आहे ते अक्षय निवास या ठिकाणाहून निघून छत्रपती चौक, त्या मार्गे राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवीच्या मंदिरासमोरून पाटील चौक, पाटील चौकातून तानाजी मालुसरे चौक, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, त्याच्यानंतर सावरकर चौक आणि नंतर नगरपालिकेमध्ये जाऊन काकाजी त्या ठिकाणी पदग्रहण सोहळा पार पडत काकाजींचा। हा सोहळा म्हणजे या सोहळ्यामध्ये अंबाजोगाईकर सहभागी होऊ इच्छितात, म्हणजे अंबाजोगाईकरांना या सोहळ्यामध्ये अथवा ते काढलेल्या रॅलीमध्ये सगळ्यांना असं सहभागी होता येईल का? नक्की 100% सहभागी होणार आहे। आजच बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचे, युवकांचे, महिलांचे फोन आले होते की काकाजींचा पदग्रहण सोहळा कधी आहे। तर काकाजींची तब्येत बरी नसल्यामुळं निकाला दिवशी तर आम्ही काही मिरवणूक काढू शकलो नाही किंवा काकाजी त्याच्या त्या आनंदोत्सवामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत, म्हणून पदग्रहण सोहळा तो आम्हाला उत्साहात पार पाडायचाच होता कार्यकर्त्यांना। पण अंबाजोगाईतील महिला भगिनी असतील, युवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांना असं वाटत होतं किंवा एक तर काकाजींनी पहिली निवडणूक आहे त्यांची लढवलेली आयुष्यातली 40 वर्षात त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये, आणि त्याच्यात त्यांना खूप यश संपादन झालेले। त्याच्यामुळे पूर्ण अंबाजोगाई शहरातले नागरिक आणि सर्व कार्यकर्ते ह्याच्यात सहभागी होणार आहेत आणि पूर्ण एक उत्साहाच्या वातावरणामध्ये मिरवणूक निघणार आहे। आणि त्याच्यात मी पूर्ण नागरिकांना आवाहन करतो त्यांनी सुद्धा हे आनंदोत्सवामध्ये साजरं व्हावं आणि काकाजीच्या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित राहावं।